स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे स्वामी समर्थांची जी 5 वाजताची आरती होती ती कशी होते। बोला स्वामी समर्थ महाराज की जय। जो मेन दरवाजा आहे ना तो सध्या बंद आहे, त्याच्यामुळे लोक वेट करत आहेत, तर आता आम्हाला पण त्याच लाईनला थांबावं लागेल। स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी। आता दर्शन करून आम्ही आलो आहोत इथं स्वामींचे जे मूर्ती आहे जय रे प्रसाद। तर ह्याच मंदिरापासून थोड्या अंतरावरती महाराजांची समाधी आहे, तर त्या समाधी स्थळापाशी मी आलो आहे। मला जे घर दाखवलं, जे विहीर दाखवली, जे ठेवलेल्या वस्तू होत्या, त्या सर्व वस्तू म्हणजे महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्याच घरी राहायला होते। तर श्री स्वामी समर्थ मंडळी, तर आम्ही काही मित्र निघत आहोत स्वामींच्या आरतीसाठी, म्हणजेच 5 वाजता अक्कलकोटमध्ये स्वामींची आरती असते, त्या आरतीसाठी निघत आहोत। तर सध्या मी माझ्या गावात आहे शेळगीमध्ये, तर पाहू शकता। तर आम्ही टोटल 5 जण जाणार आहोत, त्यामध्ये आता जवळपास आम्हाला निघायचं होतं 12 वाजता। तुम्हाला टाईम दाखवतो आता किती झालं आहे, तर आता रात्रीचे 1 वाजलेत। तर फक्त 2 जण आम्ही आलो आहोत, बाकीचे मित्र येत आहेत। प्रत्येक ग्रुपमध्ये जसे 1-2 मित्र असतात लेट उठणारे, त्यापैकी आमच्या बी ग्रुपमध्ये आहेत। तर त्यांना कॉल करून झाला आहे, 10 कॉल केल्यानंतर उचलले आहेत 1 कॉल, तर आता ते तयार होत आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे स्वामी समर्थांची जी 5 वाजताची आरती होती ती कशी होते, आणि जर तुम्ही प्लॅन करत असाल की कसं जायचं काय नाही, तर या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये तुम्हाला माहीत होईल। तर चला निघूया, आता वाट बघतोय मी, येतीलच मित्र। चला आणखीन एक मित्र आला, आणखीन 2 जण राहिलेत। तर आमचा मेन कार्यकर्ता आलेला आहे, बसून घ्या साहेब, सगळ्यात उठायला उशीर करणारे कार्यकर्ते। तर आमचे आणखीन एक मित्र आले आहेत, बसून घ्या शिंदे, बसून घ्या। याने लवकरच उठलेत पण कपडे बदला गेले होते, आता फक्त एक कार्यकर्ता राहिलाय, चला त्याच्या घरला चला। तर आपला 5 नंबरचा मित्र आला आहे सगळ्यात उशिरा, ड्रायव्हर माणूस सगळ्यात उशिरा, सगळ्यात उशिरा। चला। बोला स्वामी समर्थ महाराज की जय। नाही लोकलवाले लोकल अरे हे मरल रे। किती वाजले बे? 4। चला किती 4 वाजले ना अनिकेत? तर 4 वाजले आहे, आम्ही आलो आहोत आता अक्कलकोटमध्ये। तर चला मंदिराकडे जाऊ। पेन रस करे 4 चहा घ्या। अरे गजरावे। तर मित्रांनो आपण मंदिराच्या समोर आलो आहोत, हे समोर मंदिर। अरे घे, किती वाजलेत? हळूहळू गर्दी वाढायला आहे। तर मित्रांनो आता मी आलो आहो मंदिरजवळ, तर ही इकडं नक्षत्र आणि दर्शनासाठी जायचं आहे आपल्याला। म्हणजे जास्ती गर्दी नाही दिसत, थोडे थोडे लोक आहेत। ते आता 1-अर्ध्या तासामध्ये आरती चालू होईल, काकड आरती। तर चला जाऊया। हा मार्ग आहे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता, थोडेफार लोक आलेले आहेत एवढ्या सकाळी। कितीला म्हणे? 100 रुपये।
का काय त्याच्यात एक नारळ आहे. दोरी झाडाला बांधायचं. लाईन लागली आहे म्हणजे गेट बंद आहे रे. तर मित्रांनो वेट करत आहेत लोक, मतलब म्हणजे मेन दरवाजा बंद आहे. आणखीन मंदिराचा जो मेन दरवाजा आहे ना तो सध्या बंद आहे, त्याच्यामुळं लोक वेट करत आहेत. तर आता आम्हाला पण त्याच लाईनला थांबावं लागेल. काय पण नसलाय ठीक आहे. तर आत्ता आम्ही हे घेतलंय जे की 100 रुपयाला आम्हाला भेटले, आणि जर आत्ता मंदिराच्या एकदम समोर आलो तर फक्त 50 रुपयाला भेटत आहे. ठीक आहे ना. लावा लावा ए लाव रे. लावायचं का पॉकेट राहिलं माझं. उभा घे एक. ठीक आहे मस्त वाटलं काय नाही, पण व्यवस्थित मध्ये लागायचं. तर आम्ही लाईनमध्ये थांबलोय आता. तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे. आरतीसाठी आलेले पब्लिक आहे सगळे. तुझं भारी बसले. तर मित्रांनो आता आपण जे मुख्य मंदिर आहे तिथे आलो आहोत. आता काकड आरतीसाठी आपण जाणार आहोत. एक 15 मिनिटामध्ये जे काकड आरती स्टार्ट होणार आहे. तर पुढे गर्दी आहे, तर चला बघूया काकड आरती कशा प्रकारे होते. मी पण फर्स्ट टाइम आलो आहे. गर्दी आहे मध्ये. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. 5 वाजले आहेत आणि गेट ओपन झालेले आहे दर्शनासाठी. तर आतमध्ये जाऊन आता आरती बघूया आपण. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. चला चला पहिले मोकळं ठेवलं. हां नाही दुपारनंतर करतात बहुतेक. नाही पलीकडचं झालं. चला दर्शन करून आता आम्ही निघत आहोत बाहेर.
तर आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलो आहोत, तरी देखील तुम्ही पाहू शकता किती रांगा लागलेली आहे. घ्यायचे काही घ्यायचे काही घ्यायचे काही काय घ्यायचे तिकडं बाहेर असेल बघा पण प्रसादावर घेऊ आपण बाहेर या हो ना. काय घ्यायचं तुला? किती रुपये म्हणलं तिथं? छोटीवाली आणि ते वरची मोठीवाली 500 फिक्स प्राईस आहे काय? 450 होईल. ते मोठी चांगली वाटलेली ही वाली. बारकी 250, मोठी 500, 450 पर्यंत येते. चांगली आहे. नाही चांगले आहे. किती होईल? नाही कमी झालं. इथंच बांधाव का? हे फोटो 400 रुपये. 500 सांगितलं ते 400ला दिले. एकट्याची काढू की पहिलं तुझी नाही काय नसतो का? आत्ता दर्शन करून आम्ही आलो आहोत. इथं स्वामींचे जे मूर्ती आहे ते तुम्हाला जास्ती फोटो बघायला भेटतात. रे प्रसाद कोण तू देखा. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत. काकडा आरती जी की 5 वाजता असते. तर जर आरतीबद्दल सांगायचं असेल तर आम्ही आलो होतो 4 वाजता. तुम्हीही 5च्या अगोदरच या आणि 4 वाजता येऊनही आम्हाला खूप सारी गर्दी भेटली. त्यामुळे काकडा आरतीला खूप गर्दी असते. त्याच्यामुळं तुम्ही जेवढं लवकर मंदिराच्या आतमध्ये जाईल तेवढं तुम्हाला आरती व्यवस्थित होईल किंवा जवळून पाहता येईल. नाही होत नाही. स्वामी समर्थांच्या मूर्तीच्या थोडं समोर आल्यानंतर तुम्हाला इथं उपहारगृह पाहायला भेटेल. 11 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. संध्याकाळी किती? आणि संध्याकाळी 7 ते 11 असा टायमिंग आहे. तरी महाप्रसाद जर घ्यायचा असेल तुम्हाला तर 11 पर्यंत थांबावं लागेल. तर मित्रांनो, आपण आता स्वामींचे दर्शन घेऊन आलो. तर ह्याच मंदिरापासून थोड्या अंतरावरती महाराजांची समाधी आहे. तर त्या समाधी स्थळापाशी मी आलो आहे आणि ती समाधी आहे चोळप्पा महाराज यांच्या घरापाशी. चोळप्पा महाराज हे स्वामी समर्थांचे खूप मोठे भक्त होते आणि जेव्हा स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले तेव्हा चोळप्पा महाराजांनी ओळखून प्रथम त्यांना त्यांच्या निवासस्थानी, म्हणजे जे की चोळप्पा महाराजांचा वाडा आहे, जे की मी तुम्हाला दाखवणार आहे, तेथे राहण्यासाठी, वास्तव्य करण्यासाठी त्यांना तेथे आणले होते. महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर लगेच जेव्हा तुम्ही इथं दर्शन घेऊन बाहेर येतात तर तुम्ही स्ट्रेट जाता चोळप्पा महाराज यांच्या निवासस्थानापाशी, म्हणजेच त्यांचा वाडा आहे, तुम्ही पाहू शकता इथे. हो हो. ते हे महाराजाचं इथं घरी गेलतो मध्ये नाही.
तर मित्रांनो, आत्ता जे मी तुम्हाला वाडा दाखवला, जे घर दाखवलं, जे विहीर दाखवली, जे ठेवलेल्या वस्तू होत्या, त्या सर्व वस्तू म्हणजे महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्याच घरी राहायला होते. तर त्या गोष्टींचा सहवास झालेला आहे त्यांच्यासोबत. तर असं हे अक्कलकोट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमची जी यात्रा होती, सकाळी 6ची जी काकडा आरती आम्हाला घ्यायची होती, ती अशा प्रकारे पार पडली. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आता पण धन्यवाद. राम राम.